आणि एक महत्वाची मोठी बातमी 1 मार्च 2027 पासून जनगणना सुरू होणार आहे। 2021 पासून प्रलंबित असलेली ही जनगणना आता सुरू होणार आहे आणि या जनगणनेच्या वेळी जातनिहाय ही जनगणना होण्याची शक्यता आहे। 1 मार्च 2027 पासून ही जनगणना सुरू होईल। 4 राज्यांमधून जातीय जनगणनेला सुरुवात होणार आहे। भारतामध्ये दर 10 वर्षांनी जनगणना होते। यापूर्वीची जनगणना थेट 2011 साली झाली होती। 2021 साली मात्र ही जनगणना होऊ शकली नाही, कारण कोरोनाचा काळ होता आणि त्यानंतर मधल्या काळामधला निवडणुका, आधीच कोरोना आणि त्यानंतर जातीय जनगणनेचा विषय। त्यानंतर आता सरकारने जाहीर केलेलं आहे 1 मार्च 2027 पासून, म्हणजेच आणखी 2 वर्षांनी 4 राज्यांमधून जातीय जनगणनेला सुरुवात होईल। लडाख, जम्मू काश्मीर, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात 1 ऑक्टोबर 2026 पासून जनगणना सुरू होणार आहे। आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी, अखेर जनगणनेचा मुहूर्त लागलाय। 1 मार्च 2027 पासून या जनगणना सुरू होत आहेत। 4 राज्यांमधून जातीय जनगणनेला सुरुवात होणार आहे। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी अधिक माहिती देत आहेत। सोमेश, नक्कीच प्रसन्न, 1 मार्च 2027 पासून जनगणनेला सुरुवात होणार आहे। 2021 पासून प्रलंबित असलेली ही जनगणना अखेर 2027 मध्ये या जनगणनेचा मुहूर्त सापडलेला आहे। या जनगणनेचं वैशिष्ट्य असं असेल की यामध्ये एक प्रश्न हा जातीय ओळखीविषयी सुद्धा संपूर्ण प्रश्नावलीमध्ये असणार आहे आणि देशभरामध्ये 2 टप्प्यात जनगणना होईल। त्यामुळे जर आपण या सगळ्या घटनाक्रमाकडे पाहिलं तर एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे 2027 ला जनगणना होईल, याचा अर्थ 2028 पर्यंत डिलिमिटेशन आणि लगेच 2029 ला पुढच्या लोकसभा निवडणुका, असं नियोजन कदाचित सरकारने केलेलं दिसतंय आणि त्या अनुषंगाने आता 2027 ला होणार आहे। त्यावेळेसच्या जनगणनेमध्ये ऑनलाईन पद्धतीने होणार, मोबाईल ऍपद्वारे होणार, नक्कीच ठिकाणी अशा प्रकारची काही नव्या योजना केल्या जाणार आहेत। धन्यवाद सोमेश, तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल। या बातम्यांसह आपण इथेच थांबणार आहोत, मात्र जाण्यापूर्वी एक नेहमीची आठवण, आज संध्याकाळी 7:56 झिरो अवर ही आपली चर्चा पाहायला विसरू नका, कारण आजची चर्चा असणार आहे आगामी महापालिका निवडणुका आणि मुंबई ठाण्यामधलं महायुतीतलं अंतर्गत सूत्र, कोण मोठा भाऊ कोण धाकटा। चर्चा पाहायला विसरू नका, पाहत रहा एबीपी माझा।